रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज आपण टॅमॅटोची भाजी बनवतोय। तर सुकी एकदम तेलावरच भाजी बनवणार आहोत। तर टॅमॅटोची भाजी म्हणा या चटणी बोला, लोणचं बोला, काय तुम्हाला वाटेल ते बोला, हे असंच प्रकारचं आपण थोडंसं बनवणार आहोत। तुम्हाला जे वाटेल ते नाव देऊ शकता तुम्ही। मी तर भाजीचं नाव दिलं आहे। राई टाकली। या भाजीला तेल थोडं जास्त लागतं, तर आपण इथे 3 ते 4 टेबलस्पून तेल घेतले आणि 1 टीस्पून राई आपण तडतडून घेऊया। राई तडतडली की 10 ते 15 पाकळ्या लसूण ठेचून घातला। 2 मिरच्या आपण बारीक चिरून घातल्या। दोन कांदे आपण बारीक चिरून घातले होते। कांदा चांगला गुलाबी रंगावर फ्राय करूया। अर्धा चमचा आगरी मसाला टाकतोय। एक चमचा आपण काश्मीर मिरची पावडर, अर्धा चमचा आपण हळद टाकतोय। इथे आपण 3 टोमॅटो बारीक चिरून घातले। तेल कमी वाटलं तर थोडंसं टाकू शकता तुम्ही। आता लोणच्या टाईपच करायचं ना, जरा पाण्यात नाही शिजवायचं। नाही तर होत असेल तर काय नाही। चांगलं परतून घ्या, सुंदर लागते भाजी। आपण अगदी थोडंसं मीठ टाकतो बघा, लागलं तर टाकता येईल, पण खारट झालं तर काही नाही करू शकत। चाखायचं आणि परत टाकायचं पाहिजे। तर कमी पडलं तर चालेल, जास्त पडलं तर वांगे होतील। आता शिजायला मदत होईल जरा मिठाने, पटकन करपून नाही जाणार। बघा चमच्यावर खोबरं टाकते मी, जास्त नाही। बघा टोमॅटो पण शिजत आलेला आहे, मऊ पडला आहे। अजून थोडा शिजवायला लागेल तो। ही बघा आपली टोमॅटोची भाजी किंवा तोंडी लावण्याचा प्रकार बोला, चटणी बोला, काय पण बोला, ती रेडी झालेली आहे आता। तर अशीच बनवून बघा। आणि बघा भाजी झालेली बघा, तेल सुटलं साईडला, कुठेच रस ग्रेव्ही नाही राहिली। तेल सुटायला लागलं ना कसं जायचं खाली, लोणच्या टाईप असते बाजूला तोंडा लावायला। ओके, जरा जात नाही ना पालेभाजी बस। तर ना चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी फॉलो करत राहा, ठीक आहे।